तुला काय वाटतं, की आपल्याकडे भारतामध्ये हे आपण आता जगातली टॉपमोस्ट कंट्री आहोत डायबिटीजसाठी, जगातली नंबर 2 कंट्री आहोत ओबेसिटी. तर हे का होतंय नेमकं? पर्सेंटेज वाईज वी आर नॉट कॅपिटल. आपण 12-15% आहोत. वी आर नॉट सो हाय. हे अर्बनमध्ये थोडे पॉकेट्समध्ये हाय व्हायला लागले, बट इन द रुरल एवढं नाही आहे. अदर कंट्रीज, डेव्हलप्ड कंट्रीज 40-50% आहेत. जस्ट पॉप्युलेशन वाईज ते 1/10 वगैरे आहेत म्हणून त्यांना ते नंबर्स कमी दिसतात. वी आर कॅपिटल जस्ट बाय नंबर. बट विषय तो नाहीये, ते रॅपिडली वाढत चाललंय. अँड देअर इज नो इट इज लिंक्ड टू फायनली कन्व्हिनियन्स आणि अबंडन्स इकॉनॉमी जे म्हणतो. जेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला एक्सेस मिळायला लागतं, तर मग ऑटोमॅटिकली माणूस एफर्ट करायला कमी करतो. ते सगळं एव्हरीथिंग कम्स ऑन द प्लेट. मी काय बघितलं याला 4-to-1 पिरॅमिड म्हणतो चायनामध्ये, रिव्हर्स, की ग्रँडपेरेंट्स 4, पेरेंट्स 2 आणि सिंगल चाइल्ड. जेव्हा हे सिंगल चाइल्ड येतं त्याला एवढ्या लोकांचे रिसोर्सेस मिळतात. त्याला कुठल्याही गोष्टीसाठी नाही ऐकावं लागत. तर त्याला मॉलला घेऊन गेलं तर बाबा बोलतात, "घे ना, ₹1500 घेऊन टाक, काय फरक नाही पडत." त्या मुलाला हॉबी कल्टिव्हेशन हा एक ॲक्सिडेंटल पर्सूट झालेला आहे. आणि ते माइंडसेट अजून बदलला नाहीये, की हा जिंकणार आहे का? नाही जिंकणार असेल तर स्पोर्टमधनं काढून टाक. दॅट माइंडसेट, दॅट विनिंग व्हर्सेस नॉन विनिंग, म्हणजे जो बायनरी माइंडसेट म्हणतो, अजूनही आपल्याकडे भयंकर आहे. सो वी स्टिल आर डॉक्टर, इंजिनियर ऑर ॲथलीट. पण ह्या तिघांमधनं आता 50-60% काही होणार नाहीयेत. मग काय करणार? बस पैसे आहेत त्यांच्याकडे. तर एक नवीन कॅटेगरी ऑफ चाइल्ड व्हायला लागलंय. हू इज बेसिकली आयदर क्वालिफाईड, नॉट क्वालिफाईड, बट ही इज वेल्दी. तर तो कशावर खर्च करणार जेव्हा त्याच्याकडे हॉबीज नाहीयेत? तो जेवणावर खर्च करतो आणि त्याच्याकडे ₹1500-2000 रोज खर्च करायला आहे. तर ही जस्ट कीप स्पेंडिंग ऑन फूड. आणि हे आलंय पेरेंट्सकडनं. तर जीन आला असेल ग्रँडपेरेंट्स. पेरेंट्सनी त्याला अजून हवा घातलाय आणि एंड ऑफ द डे चाइल्ड इज गोइंग टू बिकम. सो माझ्याकडे एव्हरेजली 150-160 केजीचे 22-25 वर्षाचे एवढे मुलं येतात आणि आई-वडील म्हणतात, "सर काहीतरी करा." काहीतरी म्हणजे ते निघून गेले ती वेळ आता काहीतरी करायला. 10 वर्ष निघून गेलेत ओव्हर न्यूट्रिशनमुळे. सो धिस ओव्हर न्यूट्रिशन इज लिंक्ड फायनली टू, ह्याला एफ्लुएन्झा म्हणतो. इन्फ्लुएन्झा झाला तो 2 जनरेशन्स. आता हे एफ्लुएन्झा आहे. सो द मोर पॅसिव्ह इन्कम जेवढं घरात येतं, 4,00,000, 5,00,000, 10,00,000 कशावर खर्च करणार आहे? की मी तुला सिंपल एक्झाम्पल देतो नीरज. न्यूझीलंडला जेव्हा मी कल्चर बघितलं ना, जेव्हा तिथं पैसे येतात, लोकं काम सोडून हॉबीजवर फुल टाईम जातात. हे कल्चर आहे. कारण काम ते असे करतात, की इट पेज फॉर नेसेसिटीज अँड इट पेज फॉर हॉबीज. तर ते 4-5 तास काम करून भाडं भरतात घरचं आणि बाकी करतात. इंडियन काय करतो पैसे आल्यावर? पहिले तर मोठा घर घेतो. अजून पैसे आल्यावर दुसरं घर घेतो. मग भाड्याच्या मागे पळतो. अजून भाडा कुठून येणार? हॉबीजचं कोणी बोलतच नाही. आणि मग पोराला सांगतं, "सगळं मी तर कमवलंय, तू काय करतोय?" तर हा जो एक कल्चर आहे ना, की एव्हरी जनरेशन इज बेसिकली प्लीजिंग द प्रिव्हियस जनरेशन. फायनली नोबडी इज लिव्हिंग. आणि शेवटी मीटिंग पॉइंट काय आहे? चला सॅटर्डेला जाऊन खाऊ, संडेला जाऊन खाऊ आणि काय मागवायचा मागव. जेव्हा असं 1000-1500 कॅलरी इन्फ्लेशन होणार आहे, वी विल गेट मेटाबॉलिक डिसीज. मला आणखी तुझी ही गोष्ट तू सांगितलेली आठवते, ती एन्व्हायर्नमेंटल एक्सपोजरची आहे, की आपल्या अर्लियर जनरेशन्सचं एन्व्हायर्नमेंटल एक्सपोजर व्हर्सेस यंगर जनरेशनचं एन्व्हायर्नमेंटल एक्सपोजर. तुला आठवतंय तू ते सांगत होतास ते? शेवटी व्हॉट डू यू ग्रो अप इन? इंडियामध्ये सध्या द ॲव्हरेज जो कॅलरी इंटेक पर पर्सन आहे, हे साधारण 1800 आहे. जेव्हा आपण लहान होतो इट वॉज 1400. विदिन नेक्स्ट 10 इयर्स आपण यूएस सारखे 3000, 3500 होणार आहोत. आता त्यांचे बॉडी साइज बघितले ना, ते ॲव्हरेज 100 किलो आणि मस्क्युलर असतात, कारण ते नॉन-व्हेज ईटिंग आहेत. आपण सगळे कार्बिटेरियन आहोत. कार्ब्स खाऊन, खाऊन, खाऊन नुसतं पोट सुटायला लागलं सगळ्यांचं. कारण कार्ब्स एसेन्शियली ओबेसोजेनिक आहेत. तर हे जे एक बेसलाईन डिफरन्स इन प्रोटीन, असं नाही की ते प्रोटीन खातात म्हणून ते लय मस्क्युलर. जे थोडेसे व्यायाम करतात ते हेल्दी राहतात 50%. जे नाही करत, दे अल्सो गेन वेट, कारण त्यांचा पण कार्ब हेवीच असतो. बट एंड ऑफ द डे हा जो कॅलरी वाढत जाणार आहे पर कॅपिटा, ह्याच्यामुळे त्रास होणार आहे. आणि एक चाइल्ड किंवा एक पेरेंट
ह्या साईज ऑफ इनटेकमध्ये आजकाल हा एन्व्हायर्नमेंटच आहे. तू बाहेर जेवायला जा. प्रत्येक रेस्टॉरंट ₹700-800 पर डिश घेऊन असं पोर्शन साइज देतं, की ते 3 माणसाला कमी पडेल. पण पोरं संपवतायत. पीपल आर फिनिशिंग इट. म्हणजे ती कपॅसिटी कुठून आली तेवढं खायला? एवढं-एवढं पास्ता खातात. कसे खातात? आणि मग काहीतरी गोड खायचं. त्याच्या आधी शुगर ड्रिंक प्यायचं. तर जेव्हा पैशाचं लिमिट नसतो ना, तर रेस्टॉरंट अल्सो सर्व्हज मोर. हा एक सवय झालेली आहे. तर द बेसिक प्रॉब्लेम हा एन्व्हायर्नमेंटल शिफ्ट आहे. मोर मनी अँड मोर कॅलरीज. आणखी काही नाहीये. ॲक्टिव्हिटी आधीपासून कमी होतं. आता जे राहिलं होतं ते कन्व्हिनियन्स ॲप्सनी ते पण बंद करून टाकले. Blinkit, Zepto, Dunzo वगैरे घरी बसून क्विक 10 मिनिटात. आम्ही कितीतरी मित्रांना बघितलंय. डाळ पाहिजे, कोणी घरून येतं, "अरे डाळ पाहिजे." लगेच फोन काढून मी इथंच बसून स्क्रोल करत राहणार, ते डाळ कोणीतरी घेऊन येतं 10 मिनिटात. अँड द किक इज 10 मिनिटात आणलं. अरे घे ना ₹50 डिलिव्हरी चार्ज. विषय तो नाहीये. आधी तू खाली जायचा, चालत जायचं, नाहीतर टू व्हीलर तरी जायचं. सगळं बंद झालंय. मी आता कॉन्शियस एफर्ट करतो. नॉट टू यूज फॉर स्मॉल थिंग्स. माझ्या नेबरहूडमध्ये असेल, मी गाडी चालत जातो. काही होत नाही. त्याच्याने काय थोडं फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढतं. बट दीज आर रिअल वर्ल्ड चॅलेंजेस. फिजिकल ॲक्टिव्हिटी इज बिकमिंग अ चॉईस. आधी इट वॉज नॉट अ चॉईस. तुला काय वाटतं पण मग डायबिटीस आणि ओबेसिटीमध्ये प्रिव्हेलिंग मिथ्स काय आहेत? आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.